कोर्टामध्ये तुम्हाला वाटतं तर 156 करा की बाबा असा आरोपी करा, तर तुम्ही मीडिया ट्रायल करायची. आणि मला मुळामध्ये जे प्रकरण झालं संतोष देशमुख यांच्या प्रकरणाबाबत आम्हाला सहानुभूती आहे, आम्ही दुःख व्यक्त केलंय. पण याच्यामध्ये विक्टीम संतोष देशमुख झाले ना, आता विक्टीम कोण होता ते, तर हे धनंजय देशमुख विक्टीम होता. ते पहिल्यांदा धनंजय देशमुखांचं म्हणणं असं होतं या जातीपातीचं राजकारण आहे, खंडणीच्या विषयात झालेलं आहे. आता त्यांची जी भाषा आता बदललेली आहे, मी खेदाने म्हणतो, कारण की ठीक आहे भाऊ गेलाय, त्याला न्याय मिळावा, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. पण आता धनंजय मुंडेंचा मोहरा करून हे प्रस्थापित राजकारणी मुंडे कुटुंबियाला आणि मुंडे घराण्याला तिथनं राजकीय दृष्ट्या त्याचं चारित्र्य हनन करून संपवण्याचा प्रयत्न करतात. राहिला विषय आता मी राजापूरकरांनी जे सुप्रियाताईंचं सांगितलं, मला खरंच खेळ हसायला येतंय. याच सुप्रियाताईंचा आता एक व्हिडिओ दाखवतो मी. पार्थ पवारांनी 2000 कोटीचा पुण्यामध्ये घोटाळा केला. त्यांच्या लाडक्या दादाचा लाडका पार्थ याच्यामध्ये अमडिया कंपनीचा 99% पार्टनर आहे. पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळे त्याला क्लीन चिट देतात आणि काय म्हणतात, ते पार्थचा संबंधच येत नाही, तो माझ्याशी बोलला आणि आत्या माझा काही संबंध नाही. आणि मग त्याच सुप्रियाताई तिथं उपोषणाला नाही बसत, आपल्या लाडक्या दादाच्या, तुम्ही विरोधी पक्षात आहात ना, मग अजित पवारांच्या राजीनाम्याला सुप्रियाताई तुम्ही का नाही बरं बसत त्यांच्या घरासमोर? त्यामुळं कुठंतरी एका ओबीसी घटकातला, एका विमुक्त जातीमधलं कुठला तरी एखादं नेतृत्व आहे, त्याला प्रतिनिधित्व मिळलंय. सगळ्यांनी काय केलं, धनंजय मुंडेंचा राजीनामा कधी झाला माहितीये विलासजी? ज्या वेळेस त्या संतोष देशमुख फोटो व्हायरल झाले, आरोपीला जात नसते हे लक्षात ठेवून चला. एखादा माणूस राजजी याच्या पुढे जाऊन मला बोलायचं, मी बोलणार नव्हतो. एकच मिनिट राजा, एक जण बोला आणि वैयक्तिक नको प्लीज. म्हणजे मुंडेचा नाव एक जण प्लीज मुंडे आहे असं मी ठाम सांगतो. मला पूर्ण करू द्या, हे लक्षात घ्या मंगेशजी. आणि एकच गोष्ट सांगतो मंगेश, एकच गोष्ट सांगतो तुम्ही मंगेशजी मी येतो, फक्त त्यांचं म्हणणं काय ऐकू द्या. तुम्हाला बहुतेक ते काउंटर करतायत, पटकन तुम्ही काउंटर करा, मी उत्तर घेतो. माझा विषय होता की कुठल्याही आरोपीला, कुठल्याही दहशतवाद्याला, कुठल्याही खुनाला जातपात नसते, कुणी असतो. माझं म्हणणं एवढंच आहे की आज ज्या पद्धतीने ही चौकशी चालू आहे आणि चौकशीच्या ससेमिरा आदरणीय धनंजय मुंडे साहेबांपर्यंत गेला होता, मग आपण ती गोष्टीसाठी त्यांनी राजीनामा दिला होता, मग त्यांना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा अट्टहास का, कशासाठी, कुणासाठी? मी उत्तर घेतो मला ताईंकडे पण जायचंय. मंगेशजी थोडक्यात उत्तर द्या, मला ताईंचं कमेंट घ्यायची याच्यावर. थोडक्यात उत्तर देतो. धनंजय मुंडेकडे ससेमिरा गेला नव्हता, त्यांना कधी कोणी चौकशीसाठी बोलवलं नव्हतं, कोर्टाने पण त्याचं निरीक्षण नोंदवलं नाही. दुसरा विषय, धनंजय मुंडेंनी राजीनामा का दिला, तर ते हत्येचे फोटो जे कोर्टातले ते मीडियावर व्हायरल केले, हे समजून घेतलं पाहिजे. तिसरा, हे तुम्ही म्हणताय गुन्हेगाराला जातपात नसती, मग मला विचारायचे राजापूरकरांना, ज्या वेळेस 93चे बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये जवळजवळ 257 लोक मेले. या 93च्या बॉम्बस्फोटामधले जे गुन्हेगार होते, या गुन्हेगारांचं वकीलपत्र घेतलंय माजिद मेमन यांनी, आणि या माजिद मेमनना या राजापूरकर यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राज्यसभेचं उमेदवारी दिली. मग का हो तुम्ही एका खुन्याच्या मागे तुम्हाला हे करता? कुठे गेली तुमची ती नैतिकता? त्यानंतर ऐका धनंजय देशमुख इथे चर्चेमध्ये आहे, आज धनंजय देशमुख चर्चेमध्ये आहेत, तुमच्या बाजूला बसले आहेत, त्यांना विचारा विलासजी की ज्या वेळेला आज जे ऍडव्होकेट आहेत आपले, ज्यांना भारतीय जनता पार्टीने राज्यसभेवरती खासदारकी पण दिलेली आहे, आज त्यांना त्या ठिकाणी या प्रकरणामध्ये त्यांनी त्यांची बाजू मांडू नये यासाठी धनंजय देशमुखांनी एक अर्ज दिलेला आहे. विषय असा आहे तो की ते कोण आहेत, धर्माने कोण आहेत, जातीने कोण आहेत, विषय जातीपातीचा नसतो. ॲडव्होकेट उज्ज्वल निकमांच्या बद्दल तुम्ही म्हणता, मी तो मुद्दा घेतो. हे बघा, आरोपीचं 5 सेकंदात एक मुद्दा मांडायचा राहिलाय माझा, प्लीज पटकन, कारण मला ताईंकडे जायचं. सुप्रिया सुळे, माझं स्पष्ट मत आहे, सुप्रिया सुळे त्यांचा लाडका पुतण्या रोहित पवार साठी मंत्रिपदाचं बुकिंग करतात त्यामुळे ते उपोषणाला धनंजय मुंडेंना विरोध करतात, बाकी काही नाही. हा माझा स्पष्ट आरोप आहे.